मी घेऊन आलोय ओलाचा जे नवीन अपडेट आहे की ऑटो क्लिकर चालत नाही. त्याला ऑटो क्लिकर कसं चालू करायचं हे दाखवतोय. पूर्ण व्हिडिओ बघा आणि ऑटो क्लिकर कसं चालू करायचं हे तुम्ही तुमच्या ह्यानी स्वतः चालू करून घ्या. कुणाकडे जायची गरज नाही, काय नाही. हे आहे माझं पहिलं ऑटो क्लिकर. मी ह्याला डिलीट करतो तुमच्या समोर. ह्याला डिलीट केलं. इथनं जायचं गुगल प्ले स्टोअरला. कुठे गुगल 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 जायचं. इथं टाकायचं ओला व्हर्जन. टाकलेलं असं ओला कुठे गेलं? ओला व्हर्जन हे टाकायचं. ओला व्हर्जन टाकलं. लिंकला क्लिक करायचं. इथं आहे व्हर्जन. डाउनलोडिंग करायचं. डाउनलोडिंग. हे बघा ओला ॲप डाउनलोड झालेलं आहे. ओला ॲप इन्स्टॉल मारला. इन्स्टॉल झालं. लॉगिंग. आता लॉगिंग तर साधं सिम्पल आहे. लॉगिंग सगळ्यांचं जे कॅज्युअली आहे ते सगळे अप्रुव्हल द्यायचे. करणं बंद. हे केलं. ओलाला अप्रुव्हल दिलं. ओलाचं अप्रुव्हलच्या जागेवर ह्या जागेवर ओके तर कोणाला हे कळत नाही. इथं खाली लिहिलं मोर डे हे क्लिकरचं अलाव. इथनं पहिलं फिंगर लावून घ्यायचं, नंतर अलाव होतं. हे इथनं गेलं बॅक यायचं. आपलं परत सगळे अप्रुव्हल. आपले सगळे अप्रुव्हल घेतले. OTP लॉगिंग. हे झालं. ओलाचं ॲप लॉगिंग झालं. ओलाचं ॲप लॉगिंग झालं का नाही हे चेक करण्यासाठी मेन महत्त्वाचा मुद्दा यायचं परत ह्याच्यावर. एकच सेकंड. ओलाचं ॲप डाउनलोड झालेलं आहे. इथं आहे ओलाचं सेटिंग किती व्हर्जन आहे. व्हर्जन जर 99,99,101 असेल तर त्या ॲपला ऑटो क्लिकर चालतो हे समजून घ्यायचं. जर दुसरं कुठलं व्हर्जन असेल 93 काहीतरी 143 काय तर चालू आहे, ते व्हर्जन असेल तर चालत नाही. ऑटो क्लिकर फक्त ह्या व्हर्जनला चालतो आता सध्याला. मग हेच व्हर्जन बघायचं. कोणाकडनं घ्या, काही करा, पण हे व्हर्जन जर दिसलं तर ऑटो क्लिकर चालू राहणार आहे, हे लक्षात द्या. आणि मी आता ऑटो क्लिकरवर एखादी उचलून दाखवण्यासाठी नाही आहे, मी रात्री घरी आहे. त्याच्यावर आपण आता बघा, तुम्हीच ट्राय करा. मी तर केलेलं आहे, माझं तर चालू आहे. तुमचं बघा. आता ह्या ॲप बघा. ऑटो कोड नाही चालला, ऑटो क्लिकर जर नाही चालला तर मला कमेंट्स करा. मग मी तुम्हाला पुढचं बी सांगतो. आणि एवढं तुमच्यासाठी करतोय. फक्त एवढंच एक करा, सबस्क्राईब, लाईक आणि शेअरिंग करा. फक्त सगळ्या रिक्षावाल्या भावांना पाठवा ही व्हिडिओ.